नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. तर वड्याचं तेल वांग्यावर काढणं असे एक मराठीमध्ये म्हण आहे. म्हणजे एका माणसाचा राग दुसऱ्यावरच काढणं. अगदी त्या म्हणीला साजेसं तंतोतंत जुळणारं सध्या महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. तसंच राजकारण बनत आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात की फक्त भाषाच घसरली आहे असं नाही, तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची दर्जा पण घसरला आहे. जे काही राजनीती असते ते राजनीती सुद्धा अगदी कुटील झालेली आहे. आणि कुटील राजनीती, कपट राजनीती जेव्हा सुरू होते तेव्हाच महाभारत घडत असतं असं आपला इतिहास सांगतो. हनी ट्रॅपचं जे काही प्रकरण आहे ते गेल्या आठवड्यात सुरू होतं. 72 अधिकारी आणि आजी आणि माझे काही आमदार त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यांनी जे काही हनी ट्रॅप करणारे जे काही लोक आहेत त्यांनी ह्या अधिकाऱ्यांचा आणि काही लोकप्रतिनिधींचा आपल्या मर्जीप्रमाणे वापर केला असण्याची शक्यता आहे. तशी भीती पण व्यक्त केली जात होती की जी हनी ट्रॅपमध्ये अडकलेली जी लोक आहेत त्यांच्याकडनं चुकीच्या लोकांसाठी काम करून घेतलं येण्याची शक्यता आहे. किंवा प्रशासनाची जी काही गुपित असतात ते गुपित सुद्धा त्रस्त लोकाला, त्रस्त व्यवस्थेला सांगितली जाण्याची भीती व्यक्त केली जात होती आणि चौकशीची मागणी पण केली जात होती. विशेषतः गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचं विळा भोपळ्याचं सत्य अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. त्यांचं जे काही वैर आहे त्या वैराचंच परिणिती म्हणून आता पुण्यातील रेव पार्टी झालेली आहे असेही संशय व्यक्त केला जातो आहे. म्हणजे एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचं जे काही वैर होतं, हे सत्य आहे, विळा भोपळ्यात जे काही सत्य आहे त्याच्यातनं त्यांच्यावर अनेक आरोपांच्या फैरी झडत होत्या. आणि हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन स्वतः अडकलेले आहेत अशा पद्धतीचे आरोप एकनाथराव खडसे यांनी केले होते. आणि त्या आरोपाची काही शिडी आहे ती शिडी मी लवकरच मीडियाला देईन अशा पद्धतीचे वक्तव्यही एकनाथराव खडसे यांनी केले होते. हनी ट्रॅपची चौकशी करून एक व्यवस्थित अहवाल तयार करून एक पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळणं अपेक्षित होतं. पण स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं होतं की तिथं हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही. म्हणजे जे काही विरोधक आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये कसल्या प्रकारचं तथ्य नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. परंतु हनी ट्रॅपमध्ये जो काही अटकेत होते, काही गुन्हे नोंदले गेलेले होते त्याच्यावर असं होतं की हनी ट्रॅपची काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य आहे. आणि त्या तथ्यानुसार चौकशीचं जे काही प्रेशर सरकार वाढत होतं आणि त्याच्यामध्ये गिरीश महाजनही अडकलेले आहेत अशा पद्धतीचे आरोप एकनाथराव खडसे सातत्याने करत होते. आणि हे सारं सुरू असतानाच एकनाथराव खडसे यांची जावाई आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राज्य महिला अध्यक्ष महिला सेलच्या यांचे पती प्रांजल खेवलकर हे रेव पार्टी करताना पकडले गेलेले आहेत. अर्थात रेव पार्टी, ओपन रेव पार्टी आणि हाऊस रेव पार्टी असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. पण एका हॉटेल रेस्टॉरंटमध्ये हे प्रांजल खेवलकर पकडले गेले त्यांच्या साथीदारासह. म्हणजे 5 पुरुष आणि 2 स्त्रियासह ही रेव पार्टी सुरू होती. आणि पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी तिथं धाड टाकली. पण पोलिसांनी धाड टाकताना जे काही रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ शूटिंग केलं ते व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी मीडियाला दिलं आणि ते व्हायरल झालं. जेव्हा अशी रेव पार्टी असेल किंवा अशा पद्धतीचं जेव्हा आपण काही धाड टाकतो ते जे काही व्हिडिओ आहेत किंवा CCTV फुटेज आहेत ते असं मीडियाला समोर देऊन ते सार्वजनिक करू नयेत अशा पद्धतीचा दंडक असूनही पोलिसांनी ते तथ्य नियम पाळला नाही आणि हे सारे व्हिडिओज व्हायरल झाले. अर्थात त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेला आणि त्यांना त्यांचे ब्लड सॅम्पलही तपासणीसाठी पाठवले गेले. नंतर प्रांजल खेवलकर यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी दारू घेतल्याचे रिपोर्टही मीडियासमोर आज आले. पण एकंदरीत हे सारं पोलीस कारवाई करत असताना ज्या पद्धतीनं गिरीश महाजन असतील किंवा जे काही भारतीय जनता पार्टीचे काही लोक असतील किंवा एकनाथराव खडसे यांचे जे काही राजकीय विरोधक असतील, रोहिणी खडसे यांचे जे काही राजकीय विरोधक असतील ते ज्या पद्धतीनं द्वेषाने बोलत होते किंवा ह्या घटनेचं कशा पद्धतीनं राजकारण करत होते याच्यावर हे लक्षात येत होतं हे कुठल्या तरी राजकीय कटाचा भाग आहे की काय. अशा पद्धतीचा संशय निर्माण व्हावा अशाच पद्धतीचं वक्तव्य गिरीश महाजन असतील, रुपाली चाकणकर असतील यांचे होते. आणि अनेक पद्धतीचे जे काही त्यांचे आपापल्या लॉबीचे जे काही युट्यूबर असतील किंवा सोशल मीडियाचे शेअर्स असतील ते सुद्धा त्याच पद्धतीने व्यक्त होत होते. आणि याच्यावरनं हे एक राजकीय कटाचाच भाग असेल
अशा पद्धतीचा संशय बळावत केला. आणि जेव्हा प्रांजल खेवलकर यांनी सुद्धा जे वकील आहेत ठोंबरे, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की प्रांजल खेवलकर यांची इथून पाठीमागं सुद्धा 2-3 वेळेस असे प्रयत्न केले होते. त्यांची रेकी करण्यात आली, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि त्यांना हेरून हे अटक सत्र सुरू केलं किंवा धाड टाकण्यात आली. अशा पद्धतीचं राजकारण सुरू राहील. म्हणजे प्रांजल खेवलकर यांनी खरंच ते ड्रग्स वगैरे किंवा ड्रग्स आदर्श गांजा सुरूचे काही पदार्थाचं सेवन केलं होतं का? आणि ती ओपन रेव पार्टी नव्हतीच आहे. आता पोलिसांनी त्याची रेव पार्टीचं जे काही म्हणजे सुरुवातीला जे काही म्हटलं होतं, तिथून आता फक्त ड्रग्स पार्टी असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पोलिसांचे जे काय भूमिका ते सातत्यानं बदलत जात आहे. आणि ज्या पद्धतीनं एकनाथराव खडसे यांची विरोधक ज्या पद्धतीनं बोलत आहेत, त्याच्यावरनं हे खडखडीत ह्या प्रकरणाचं विरोधक चांगलं राजकारण करणार हे सारं दिसत आहे. आणि त्यामुळे जेव्हा विरोधक त्या प्रकारचं राजकारण करणार, तेव्हा एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांची पक्ष आणि त्यांची जे समर्थक आहेत किंवा त्यांचे जे काही नेते आहेत, अर्थातच त्यांचं समर्थनात पुढे येणार आहेत. म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीचं समर्थन करणं किंवा विरोधक करणं याचंच राजकारण इथून पुढे केलं जाणार आहे. आपण अनेकदा सुद्धा पाहिलेलं आहे की जेव्हा गुंड सुद्धा एखादी शिक्षा भोगून बाहेर येतो, त्याची सुद्धा मिरवणुका महाराष्ट्रात काढल्या जाऊ शकतात. अनेक गुंडगिरीचं, अनेक चुकाचं किंवा क्रूश मारहाणीचंही उदात्तीकरण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. ती सुद्धा आपल्याला चूक वाटत नाही. अशा पद्धतीचं राजकारण सातत्यानं गेलेलं आहे. आणि समर्थक असतील किंवा त्यांचे जे काही फॉलोअर्स असतील, चाहते असतील, ते सुद्धा ह्या सर्व मानसिकतेचा भाग बनत आहेत. आणि याच्यातूनच हे काही जे काही राजकारण रंगत चाललेले, राजकारणाचा दर्जा घसरतो आहे. राजकारण सातत्याने घसरत जात आहे. म्हणजे जेव्हा एखादं सुडाचं सत्र सुरू होतं, त्याच्यावर डाव प्रतिडाव सुरू होतात, तेव्हा त्या गोष्टीला अंत नसतो आणि याचा शेवट नक्कीच चांगला असत नाही. आणि महाभारतानं सुद्धा हे सांगितलंय, जेव्हा कुटील डाव किंवा कपट नीतीनं एखादी गोष्ट हासल करून कुरघोड्या करून केल्या जातात, तेव्हा त्याचा शेवट भयानक असतो आणि विध्वंस असतो. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कुठं घेऊन जाणार आहेत हे लोक, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जसं जसं एखादी चूक सपादत गेल्यानंतर, एखाद्या चुकीचं उदात्तीकरण केल्यानंतर त्याचे किती परिणाम भोगावे लागतात, त्याचे हे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र बघतो आहे. म्हणजे 2 पक्ष फोडून अगदी राजरोसपणे त्यांची चिन्ह घेऊन एखादं सरकार सत्तेमध्ये येतं आणि ते कामकाज करतं. म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणाची चुका करूनही त्याचंही उदात्तीकरण करून त्याचं उदात्तीकरण करून जेव्हा राजरोसपणे लोक फिरतात, तेव्हा पश्चाताप, दगद किंवा खंतही बाळगली जात नाही. अशा पद्धतीने सारं घडत असेल तर राजकारणाची जी काही दर्जा आहे तो वरचीवर ढासळत जाणार आहे, खालावतच जाणार आहे. म्हणजे खरंच जर प्रांजल खेवलकर यांनी जर रेव पार्टी केली असेल किंवा त्यांनी ड्रग्स सेवन केलं असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण कदाचित ह्या कुटील राजनीतीच्या राजकारणाचा त्यांना फायदाही होऊ शकतो. आणि अशा फायद्याचीच ही जी काही असे वेगळ्या विचार करणारे विकृतीचे लोक असतात, ते सुद्धा फायदा घेऊ शकतात. आणि कदाचित जर प्रांजल खेवलकर यांनी जर ड्रग्स सेवन केला नसेल आणि हा खरंच जर राजकारणाचा कट असेल, तर प्रांजल खेवलकर यांचं आयुष्य, त्यांचं भविष्य आणि त्यांचं एकंदरीत करिअर आपण बर्बाद करत आहोत. आणि रोहिणी खडसे यांचंही राजकीय कारकिर्दीतलं आपण एक प्रचंड अडचणीत आणण्याचं काम सध्या सुरू आहे. अशा पद्धतीचं राजकारण केलं तर सकारात्मक राजकारण करणारी माणसं किंवा चांगले राजकीय विचार करणारी माणसं राजकारणामध्ये टिकणार नाहीत आणि त्यांना टिकूही दिलं जाणार नाही. आणि हेच सर्व समाजासाठी हिताचं असणार आहे आणि लोकशाहीसाठी सुद्धा ते घातक असणार आहे. त्यामुळं असल्या कुटील राजकारणाची काही डाव आहे, अशी जे काही चुकीचे लोक आहेत त्यांना समर्थन करणं, त्यांचं चुकीचं उदात्तीकरण करणं हे तरी आपण थांबवलं गेलं पाहिजे. त्या लॉबीचा पण भाग नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.